प्रेक्षक हो नमस्कार. चला आपल्याला आजही उशीर झालेला आहे तर बघूया घरोघरी मातीच्या चुली आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे. घरामध्ये देवासमोर ऋषिकेश, जानकी आणि ओवी हात जोडून बसलेले असतात. ऋषिकेश देवाला म्हणतो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे देवा. आजच्या दिवसावर आमचंच नाव उठू दे. जानकी म्हणते, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केलेत. आता पाहूया, सगळं तुझ्याच हातात आहे. आणि ओवी म्हणते, आई तुमचं लकी ड्रॉ मध्ये नाव येईल ना? जानकी म्हणते, आज जे काही होईल ना ते देवच ठरवेल. इकडे ऐश्वर्या म्हणते, देवाने जरी ठरवले ना तरी आज मी जे ठरवले तेच होईल, बघाच तुम्ही. सारंग म्हणतो, मागच्या 2 वेळेला पण हेच म्हणाला होतात तुम्ही, तेव्हा काय झालं? ऐश्वर्या, आज आपण हारणार नाही ना? ऐश्वर्या म्हणते, सारंग जरा पॉझिटिव्ह विचार करत जा ना, म्हणजे आपण जिंकू. मागच्या दोन्ही वेळा तुमच्यामुळेच आपण हारलोय. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, जाऊ द्या, मला नाही चर्चा करायची त्याच्यावरती. आता जे झालंय ते झालंय, जे गेलंय ते गेलंय. पण आज तसं होणार नाही. आता फायनल राऊंड आणि ही स्पर्धा आपणच जिंकणार. कारण सारंग, लकी ड्रॉच्या बॉक्समधून मी ऋषिकेश आणि जानकीची चिठ्ठी काढून टाकले, सो त्यांचं नाव येण्याचा प्रश्नच येत नाही. सारंग म्हणतो, बरोबर आहे, द्या टाळी. ऐश्वर्या म्हणते, टाळी द्या काय टाळी द्या. जानकी आणि ऋषिकेशचं नाव जरी मी काढलं असलं तरी बाकीच्या कपल्सपासून सावध राहायला हवं. सारंग म्हणतो, बाकीचे कपल्स म्हणजे? ऐश्वर्या म्हणते, डिनर सेट, सौमित्र आणि अवंतिका. त्यांना कमी नका समजू, त्यांचं काही खरं नाही. ऋषिकेश इकडे म्हणतो, खऱ्याची साथ शेवटी देवालाही द्यावी लागते ओवी. चांगलं काय वाईट काय हे आपल्यापेक्षा देवबाप्पाला माहीत असतं. जानकी म्हणते, माझा पूर्ण विश्वास आहे, विजय हा सत्याचाच होणार. ओवी म्हणते, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इकडे अवंतिका सौमित्रला म्हणते, सौमी मला जरा पिन लावून दे ना. सौमित्र म्हणतो, का, काय झालं अवंतिका? अवंतिका म्हणते, मला जरा टेन्शन आलंय. सौमित्र म्हणतो, फायनलचं? अवंतिका म्हणते, वाईल्ड कार्ड चिठ्ठीचं. हे बघ, आपण दोघं तर फायनलला क्वालिफाय झालोय. दादा वहिनीचं पण तिथे येणार आहेत. सौमित्र म्हणतो, मी पण तोच प्रे करतोय की दादा वहिनीचं नाव त्या चिठ्ठीत यावं, पण ते जिंकावेत. जर त्या चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव नाही आलं तर मग आज आपल्याला जिंकायचंय. पण काही झालं तरी चालेल, जग इकडच्या तिकडं झालं तरी ऐश्वर्या आणि सारंगला जिंकू द्यायचं नाही. आज आपण जेव्हा जिंकू तेव्हा विनिंग अमाऊंट ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला देऊया, म्हणजे त्यांचं ॲपचं काम लगेच सुरू होईल आणि शेतकरी पण खुश होतील. अवंतिका म्हणते, एक्झॅक्टली माझ्या मनातलं बोललास. आणि खेळाच्या मैदानावर सगळे गावकरी जमतात. अँकर म्हणतो, नमस्कार नमस्कार मुळशीकर हो नमस्कार, आणि सगळ्यांचं स्वागत करतो. चला तर मग सगळ्या स्पर्धकांचं स्वागत करूया. जास्तीत जास्त गुण मिळवलेले आहेत ऐश्वर्या आणि सारंग. टाळ्या वाजवा टाळ्या. आणि काय नवल प्रेक्षक हो, एक माणूस टाळी वाजवत नाही. अँकर ओरडू ओरडू म्हणतो, आओ टाळ्या वाजवा. ह्या जोडीने जास्तीत जास्त गुण मिळवलेले आहेत. ऐश्वर्या म्हणते, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही वाजवतो आमच्यासाठी टाळ्या. आणि सारंग ऐश्वर्या दोघंच एकमेकांसाठी टाळ्या वाजवतात. अँकर म्हणतो, क्या बात है क्या बात है. आणि यानंतर बोलूया दुसऱ्या फायनल जोडीला. जोडी नंबर 4, सौमित्र रणदिवे आणि अवंतिका रणदिवे. जोरदार टाळ्या. आणि मग सगळेजण टाळ्या वाजवतात. जानकी अवंतिकाला सौमित्रला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते. सौमित्र दादाकडे पाहतो, तो आपला नेहमीसारखाच इग्नोर करतो. जानकी देवी, आईला आमच्या नावाची चिठ्ठी येऊ दे. जर आमचं सिलेक्शन झालं नाही तर सौमित्र भाऊजी आणि अवंतिका आमची शेवटची आशा. अँकर म्हणतो, प्रेक्षक हो, आशा सोडू नका. किंवा हारलेले किंवा ज्यांचं काही कारणामुळे सिलेक्शन झालं नाही त्यांनीही आशा सोडू नका. याचं कारण आयोजकांनी ऑलरेडी या फायनल फेरीसाठी 21 पेरू ठेवला होता. म्हणजे काय, फायनलला ह्या 2 जोड्या आहेत, पण तिसरी जोडी वाईल्ड कार्डमधून एंट्री करणार आहे. ती जोडी कोण असणार आहे ते आपल्याला लवकरच समजेल. जानकी ऋषिकेश डोळे झाकून देवाचा धावा करतात. आणि बॉक्समध्ये 25 चिठ्ठ्या आहेत अशी एक जोडी टॉपर होती, जी काही कारणास्तव जोडी क्वालिफाय झाली आहे. एनिवेज, पण जजने हा एक मौका दिलेला आहे, बघू कोणती जोडी चौका मारते. कोणाला बोलूया अँकर म्हणतो. आणि मला वाटलं ऐश्वर्या मॅडम तुम्ही म्हणताय मी येऊ का? ऐश्वर्या म्हणते, काय? हां, म्हणजे तुम्ही सारखं मध्ये मध्ये बोलता ना. ऐश्वर्या म्हणते, मी? अँकर म्हणतो, मी नाही जरी म्हणलो तरी तुम्हालाच चिठ्ठी काढायची, कारण जास्त गुण तुमचेच आहेत. सारंग म्हणतो, ऐश्वर्या, आणि टाळ्या वाजवतो. ऐश्वर्या म्हणते, बघितलं सारंग, आज नशीबसुद्धा आपल्याच बाजूने. पुढच्या जोडीचं भविष्यसुद्धा आपणच ठरवणार आहे. सारंग म्हणतो,
दादा वहिनीच्या नावाची चिठ्ठी त्यात नाहीये ना? ऐश्वर्या म्हणते कशी असणार, काढून नाही का टाकली? अँकर म्हणतो ऐका ऐका, गप्पा मारू नका, वेळ होतोय. ऐश्वर्या म्हणते हो हो आले. अँकर म्हणतो प्लीज चिठ्ठी काढा आणि वाईल्ड कार्ड एंट्रीमधून कोणती जोडी येणार आहे ते डिक्लेअर करा. ऐश्वर्या म्हणते आता बघूया कोणाचं नशीब उजळणार आहे ते. आणि सगळेच असे गंभीर होऊन बघतात. ऐश्वर्या तो बॉक्स घेऊन हलवते आणि स्वतःशीच म्हणते नो चिटिंग नो चिटिंग. आणि ऐश्वर्या डोळे झाकून ती चिठ्ठी उचलून अँकरला देते. अँकर म्हणतो आता ही चिठ्ठी जजकडे देतो आणि त्यांनी ती चिठ्ठी उघडून ते नाव डिक्लेअर करावं. ऐश्वर्या मनाशीच बोलते देवासमोर हात जोडून काही उपयोग नाहीये जानकी, कारण तुझं नाव त्या चिठ्ठीमध्ये येणारच नाही. माझे हात तुझं नशीब उजळायला नाही तर उद्ध्वस्त करायला वापरलेत. सगळ्यांनी हात जोडलेले असतात. जज मॅम चिठ्ठी उघडतात आणि म्हणतात वाईल्ड कार्ड एंट्रीमधून एंटर होणारी जी जोडी आहे, खरं तर तुम्हा सगळ्यांना खूप आनंद होईल आणि आश्चर्यही वाटेल, कारण त्यांना ऐश्वर्या यांनी निवडलंय. अँकर म्हणतात जज मॅम लवकर बोला ओ. आणि मॅम हसतात आणि म्हणतात इतरांप्रमाणे मलाही प्रेशर आलंय, प्लीज लवकर लवकर. मॅम म्हणतात आणि ही जोडी आहे जानकी ऋषिकेश रणदिवे. अरे बापरे, सगळा गाव नाचतो, सगळे खूप खूप आनंदात आणि जानकी तर रडतेच आणि ह्या दोघांना चक्कर येते. ऐश्वर्या सारंग गावकरी दादा वहिनी दादाच्या नावाची घोषणा देतात आणि शेवटी ऋषिकेश सौमित्रच्या हातात हात देतो. ऐश्वर्या म्हणते यांचं नाव कसं आलं यात? सारंग म्हणतो मी तुम्हाला विचारत होतो ऐश्वर्या, ह्यांच्या नावाची चिठ्ठी तुम्ही बाहेर काढली की नाही? रात्रीच्या अंधारात कुठल्या तरी रेवती आणि राजेशच्या नावाची तुम्ही चिठ्ठी समजून ती बाहेर काढली असेल. ऐश्वर्या खूप चिडते आणि म्हणते गप्प बसा सारंग, डोकं फुटेल माझं. मी स्वतः या लोकांच्या नावाची चिठ्ठी बाहेर काढली होती, पण कसं काय त्यांचं नाव आलं त्यात? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. सारंग म्हणतो काय गडबड आहे ऐश्वर्या? अँकर अंशुमन सर सगळे तिच्याकडे पाहतात. ती म्हणते काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी घोळ आहे. यांची चिठ्ठी असूच शकत नाही याच्यामध्ये. तुम्ही जरा ती चिठ्ठी नीट चेक करा. जानकी आणि ऋषिकेश नाव लिहिलंय का? कारण मला नाही वाटत त्यांचं नाव असेल. अँकर म्हणतो असा कसा घोळ होईल ऐश्वर्या मॅम, तुम्हीच चिठ्ठी काढली आहे ना? ऐश्वर्या खूप बेदरलेली असते, घाबरलेली असते. अँकर म्हणतो तुम्ही जरा साईडला उभे राहा, आपण स्पर्धेला सुरुवात करूया. बेदरलेली ऐश्वर्या म्हणते असं कसं होईल, याचं नाव असं कसं आलं यात? ती रागाने जानकीकडे निघायला जाते आणि तिचा तोल जातो आणि ती गोल गोल फिरत एक वेळा नाही तब्बल 3 वेळा ती गिरक्या घेते आणि ती पडणारच की जानकी ऐश्वर्याला सांभाळते, तिचा हात पकडते आणि जानकी म्हणते सावकाश, मी तुला इतक्या सहजासहजी पडू देणार नाही. ही 7वी फेरी मी तुला 7 जन्मात लक्षात ठेवायला लावेल. गंमत बघ ना, ज्या स्पर्धेतून मला बाहेर काढलंस त्याच स्पर्धेत तूच मला परत आणलेस. सारंग बसतो डोक्याला हात लावून. जानकी म्हणते आता आणलंच आहेस तर तुला मी बिलकुल निराश करणार नाही. सांगितलं होतं ना तुला, शेवटच्या फेरीत टक्कर द्यायला मीच असणार आहे तुझ्यासमोर. आता बघूया ससा जिंकतोय की कासव. श्री आणि सौ ही ट्रॉफी जानकी ऋषिकेश रणदिवेच जिंकणार. गुलाब ओवीला शाळेत सोडायला आलेला असतो. चला ओवीताई शाळेत चला. ओवी गाल फुगवून हाताची घडी घालून असते. ओवी म्हणते नाही नाही. गुलाबदादा म्हणतो अहो ओवीताई असं नका करू, बघा मला तुम्हाला शाळेत सोडून मला स्पर्धा बघायला जायचं आहे. ओवी म्हणते मला पण हेच करायचंय गुलाब काका. गुलाब म्हणतो स्पर्धा बिर्धा काही नाही, वहिनीसाहेब मला सांगून गेल्या आहेत ओवीताईला शाळेत सोडून या. आणि ओवी म्हणते नाही. गुलाब म्हणतो ऐका ऐका ओवीताई, असं करू नका, म्या तुम्हासनी नाही घेऊन जाऊ शकत. आणि सुमित्रा आई येतात आणि म्हणतात पण मी घेऊन जाऊ शकते. आणि ओवी आजी. आणि ओवी पळत जाऊन आजीला बिलगते. ओवी म्हणते आजी बरं झालं तू आलीस. हे गुलाब काका माझं ऐकतच नाहीयेत. आई म्हणते काय ओ गुलाबराव, तुम्ही ऐकत का नाहीत आमच्या ओवीबाईचं? आजी म्हणते ना ते ऐकायचं. गुलाबदादा बरं म्हणतात. आजी विचारते ओवीबाई तुम्हाला कुठे जायचंय? ओवी म्हणते श्री आणि सौ स्पर्धा बघायला. आई म्हणते अगं बाई काय म्हणता, मी पण तिकडेच निघालीये, चला मग. हो पण हा तुमचा युनिफॉर्म, स्कूल बॅग ह्याचं काय करायचं? ओवी म्हणते आलेच मी. गुलाब म्हणतो आईसाहेब बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही बी स्पर्धा बघायला येताय ना? आई म्हणते हो आज खूप महत्त्वाचा दिवस आहे ना, मी न येऊन कसं जमेल?
गुलाबचा फोन वाजतो आणि गुलाब म्हणतो, हे बघा आला माझ्या बायडीचा फोन. गुलाब म्हणतो, मी होऊ का पुढं? आई म्हणतात, हो हो तू जा, काळजी करू नकोस, मी ओवीला घेऊन येते हां. आणि आई म्हणते, ओवी लवकर आवर. अँकर इकडे ह्याच्या मैदानावर म्हणतो, शांत व्हा शांत व्हा, मला मान्य आहे तुमची अत्यंत फेवरेट जोडी नंबर 6 फायनलला आलेली आहे. तुमचा उत्साह गगनात मावेना झालेला आहे. जेणेकरून आपण स्पर्धेला सुरुवात करूया. सारंग ऐश्वर्याला विचारतो, ऐश्वर्या आपलं कसं होणार आता? आपण हारणार का आज? ऐश्वर्या म्हणते, आपणच जिंकणार सारंग. अँकर म्हणतो, ह्या 7व्या फेरीचा म्हणजे फायनलचा गेम सांगायच्या आधी मी एक सांगू इच्छितो की फायनलचा गेम आयोजकांनी अगदी कल्पकतेनेच आयोजन केलेला आहे. कसं आहे, नवरा बायको एकत्र संसाराचा गाडा ओढत असतात, म्हणूनच त्यांचं नातं अबाधित असतं, टिकून असतं. आणि हीच संकल्पना घेऊन आयोजकांनी हा फायनल राऊंड तयार केलेला आहे. तर राऊंड अँकर समजावून सांगतो, हे जे लाकडी गाडे तुम्हाला दिसत आहे त्या लाकडी गाड्याला लावलेला दोर पण दिसतोय. गेम असा आहे, त्या लाकडी गाड्यावर सौ बसतील आणि त्यांचे श्री ओढत नेतील, फिनिश लाईनपर्यंत घेऊन जातील आणि तिथून पुढे श्री बसतील आणि सौ गाडा ओढत असतील. कसा वाटला गेम? सगळेजण म्हणतात, गेम सोपा आहे पण हा दुसरा राऊंड अवघड आहे. आणि इकडे तिकडे दोघंजण बघत असतात. गावकरी म्हणतात, आमचे ऋषिकेश दादा आणि वहिनी जिंकणार, कारण दोघांना कष्टाची सवय आहे. अँकर म्हणतो, थांबा थांबा, माझा खेळ अजून सांगून झालेला नाहीये. ट्विस्ट आहे ट्विस्ट ह्याच्यामध्ये. आणि त्या गाड्यावर श्री बसतील आणि सौ तो गाडा फिनिश लाईनपर्यंत ओढून घेऊन जातील. ऐश्वर्या सारंगला म्हणते, फुल फोर्सने गाडी ओढायची, फुल फोर्सने. सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या, काळजी करू नका, मी आज तुम्हाला निराश नाही करणार. ऋषिकेश म्हणतो, जानकी मी तुला ओढून नेईन, पण तुझं काय ग? मी तुला कमी लेखत नाहीये, पण मला ओढणं तुझ्यासाठी खूप टफ आहे. माझं वजन जास्त आहे, त्यामुळे जानकी त्याला खेचूच शकणार नाही, ती सहज हरेल. जानकी म्हणते, हा गेम बघता मलाही वाटतंय प्रॅक्टिकली माझ्यासाठी टफ आहे, पण माझ्यात जिद्द आहे, मी माझी जिद्द नाही सोडणार, 100% प्रयत्न करेल, मी अगदी माझी शक्ती पूर्ण पणाला लावेल. ही स्पर्धा मला जिंकायची, आपल्यासाठी, शेतकऱ्यांसाठी. सौमित्र म्हणतो, दादा वहिनी जिंकलेच पाहिजेत. नशिबाने आणि गावकऱ्याच्या विश्वासाने ते परत खेळात आलेत. आज ते गेले पाहिजे, ते श्री आणि सौ जिंकूनच. अवंतिका म्हणते, माझी पण तीच इच्छा आहे. एक वेळा आपली तरी जिंकायचे चान्सेस आहेत, पण दादाचं वजन उचलणं शक्य आहे का? सोपं आहे का? मला जानकी वहिनीचं खरंच खूप टेन्शन आलंय. ऐश्वर्या म्हणते, माझं सगळं टेन्शन गेलंय सारंग, कारण आज हा कासव हारणार आहे आणि ससा झोपल्या झोपल्या जिंकणार आहे. सारंग म्हणतो, येस. सौमित्र दादा आणि अवंतिकाचं काय? ऐश्वर्या म्हणते, मी असताना काळजीच नाही करायची सारंग, या वकिलांची सोय मी ऑलरेडी केलीये. आणि ती त्या माणसाकडे बघते ज्याला तिने ते चिटिंग करायला पैसे दिलेले असतात. आणि त्याला आठवतं की चाकूने त्या गाड्याचा दोर कापत असतो आणि त्यावेळी एक आयोजक येतो आणि म्हणतो, काय रे सुनील, तू इथे काय करतोयस? तो म्हणतो, काही नाही, सगळं व्यवस्थित आहे का ते पाहतोय. आणि तो हळूच चाकू त्या गाड्याखाली ढकलून देतो. तो आयोजक विचारतो, हां मग आहे ना सगळं व्यवस्थित? ते म्हणतो, हो हो, चल मग, आणि अजून भरपूर कामे आहेत. आणि त्याला आठवतं की अरे यार, त्या जानकीची गाडी तर खराब करायचीच बाकी राहिलीये. आणि मैदानाच्या गेटवर प्रेक्षक स्पर्धा बघायला जमलेले असतात. वॉचमॅन त्यांना आत सोडत नाही. त्याच वेळी सुमित्रा आई आणि ओवी येतात. वॉचमॅन म्हणतो आईला, ओ बाई, थांबा थांबा, तुम्ही आत जाऊ नका, आत प्रचंड गर्दी आहे. आई म्हणते, अहो काही काय बोलताय, माझ्या तिन्ही मुलांनी भाग घेतलाय खेळामध्ये, स्पर्धा बघायलाच तर चाललोय आम्ही. आणि ओवी म्हणते, हो, माझे आई बाबा आणि दोन्ही काका काकू स्पर्धेत आहेत. वॉचमॅन म्हणतो, माझं ऐका ताई, लहान मुलगी आहे तुमच्यासोबत, तिला गर्दीत घेऊन जाऊ नका. तेवढ्यात गुलाब येतो. तो आईला विचारतो, बरं झालं आईसाहेब, वेळात आलात, चला जाऊ. आई म्हणते, कशी जाऊ, हे सोडतच नाहीत. सगुणा म्हणते, काय, आईसाहेबांना अडवता होय? ओ धनी, यासनी सांगा कोण आहेत. गुलाब म्हणतो, ओ गणेश दादा, हे बघा, तुम्ही गावात नवीन आहेत म्हणून सांगतोय, ह्या आमच्या आईसाहेब आहेत. ऋषिकेश रणदिवे आहेत ना, त्यांच्या आईसाहेब आहेत त्या. आणि ओवी म्हणते, जानकी रणदिवेच्या सासूबाई आहेत आणि तुम्ही त्यांना अडवताय, व्हेरी बॅड. वॉचमॅन म्हणतो, माफ करा, तुमच्या काळजीनेच बोलत होतो, पण तुम्ही आत जाऊ शकतात, मी तुम्हाला नाही अडवणार. ओवी म्हणते,
चलो चलो रुद्रवे ताई, चलो चलो, हम आपके साथ है. मैदानावर अँकर म्हणतो तर सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मी सगळ्यांचा सो आणि विनंती करतो की त्यांनी लगेच लाकडी गाड्यावर बसावं आणि तिघांनी पण गाडीवर बसायला निघतात. सारंग ऐश्वर्याला बेस्ट ऑफ लक म्हणतो. ऐश्वर्या म्हणते फुल फोर्सने गाडी खेचायची, फुल फोर्सने, आणि तिघी पण गाड्यावर बसतात. अँकर म्हणतो तर मंडळी, तीनही सौ गाडीवर बसलेले आहेत आणि तीनही स्त्री गाडीची दोरी घेऊन तयार आहेत. थोडीशी माहिती देतो. ह्या जोड्या एकाच कुटुंबातल्या आहेत, ते म्हणजे रणदिवे फॅमिली. म्हणजे हे तीनही स्त्री जिवलग भाऊ आहेत. जानकी म्हणते अहो काय करताय, हळू चालवा, त्रास होईल तुम्हाला. ऋषिकेश म्हणतो होऊ दे जानकी, मला लवकरात लवकर तुला तिथे पोहोचायचंय, म्हणजे तुला जास्त वेळ मिळेल. ऐश्वर्या म्हणते सारंग फास्ट, नाही तर लोकांना वाटेल माझं वजन जास्त आहे. सारंग म्हणतो अहो चालवतोय गाडी, कमॉन फास्ट, स्पीडअप करून ऐश्वर्या त्याला बोलत असते. सारंग इकडे सौमित्राच्या गाडीची दोर तुटते आणि अवंतिका खाली पडते. जानकी जोरात ओरडते. अवंतिका आणि ऋषिकेश गाडी थांबवतो. सारंग मात्र गाडी ओढतच असतो. सगळे जज उभे राहतात. ऐश्वर्या चिरकते. सारंग फास्ट. अँकर म्हणतो अरे बापरे, अवंतिका पडलेल्या आहेत. सौमित्र म्हणतो तुला लागलं नाही ना. अवंतिका म्हणते सौमी मी ठीक आहे, वहिनी कुठे आहेत. जानकी म्हणते अवंतिका लागलं नाही ना तुला. अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही खेळा. सौमित्र म्हणतो तुम्ही थांबू नका, तुम्ही खेळा. आणि ऋषिकेश पुन्हा गाडी चालवतो. ओवी म्हणते यस बाबा, ओढा ओढा. अँकर म्हणतो दोरी तुटल्यामुळे गडबड झालेली आहे, जोडी नंबर 4ला बाजूला घ्या. याच कारण आता यांना स्पर्धेत खेळता येणार नाहीये, ती या स्पर्धेतून बाद झालेले आहेत. जानकी म्हणते ऋषिकेश काय करताय, तुम्हाला त्रास होईल. ऋषिकेश म्हणतो नाही होणार, तू फक्त रस्सी घट्ट पकड. अँकर म्हणतो क्या बात है, दम लगा के हयेशा. असा स्पीड पाहिजे, असा उत्साह पाहिजे. अशा तऱ्हेने ऋषिकेशने ती लाईन पास केलेली आहे. आता वेळ आलेली आहे सौची. ऋषिकेश आणि सारंग गाडीवर बसतात आणि जानकी गाडी ओढायला सुरुवात करते. अँकर म्हणतो नाही, ही गोष्ट जानकीसाठी खूप कठीण आहे. खरं म्हणजे ती प्रयत्न करतेय, तिला खूप त्रास होतोय, पण ऐश्वर्यासाठी अत्यंत सोपी गोष्ट आहे. ती इझिली टास्क करतेय. ऋषिकेश म्हणतो कमॉन जानकी. सौमित्र म्हणतो येस कमॉन वहिनी. जानकी जोर लावून गाडी ओढत असते. ऋषिकेश म्हणतो हात सांभाळून जानकी. जानकी म्हणते ऋषिकेश आता आर्या पार. आणि दोघेही तितक्याच जोमाने गाडी ओढत असतात आणि जानकीची गाडी खड्ड्यात अडकते. सगळे काळजीत असतात, हात जोडतात. आता काय होईल याची काळजी असते सगळ्यांना. ऐश्वर्या मात्र चान्स मिळतो. प्रेक्षको, आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. जानकी जोर लावून गाडी ओढत असते. ऋषिकेश जानकीला कमॉन जानकी म्हणत असतो. आणि ऐश्वर्या चिरकत लाईन क्रॉस करते आणि मोठ्याने ओरडते जिंकलो आम्ही. ऐश्वर्या म्हणते पाहिलंच जानकी, नेहमी ऐश्वर्याच जिंकते. जानकी म्हणते जिंकण्याच्या नादात मागे बघ काय सोडून आली असते. ऐश्वर्या मागे वळून पाहते. आता उद्या कोण जिंकणार आहे हे तर आपल्याला उद्याच्या भागातच कळणार आहे. प्रेक्षको, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला नातं मैत्रीचं याला सबस्क्राईब करा.